नामदार डॉक्टर सुरेश भाऊ खाडे, मिरज मतदारसंघाचे विकास पुरुष, पालकमंत्री सुरेश भाऊ खाडे यांच्या विकास कामाचा आढावा घेणारा SVN मराठी स्पेशल रिपोर्ट। मिरजेचे आमदार सुरेश भाऊ खाडे यांच्या रूपाने मिरज विधानसभा मतदारसंघाला एक नवीन नेतृत्व जसे लाभले तसेच एक विकास पुरुषही लाभला। सलग 3 वेळा मिरज मतदारसंघातून विजयी होऊन हॅट्रिक करून सुरेश भाऊंनी इतिहास घडवला व काँग्रेसचा बालेकिल्ला समजला जाणारा मिरज मतदारसंघ भाजपचा बालेकिल्ला बनवला। राज्यात विरोधी पक्षातील आमदार असताना व त्यानंतर सत्तेत असताना आमदार व त्यानंतर मंत्री म्हणून सुरेश भाऊंनी केलेली कामगिरी नेत्रदीपक आहे। कोणत्याही कामासाठी सातत्याने पाठपुरावा करून काम तडीस नेण्याची त्यांची मानसिकता, यामुळे कोट्यावधींचा निधी विकास कामांसाठी आणणारा आमदार अशी त्यांची संपूर्ण राज्यात ओळख झाली। गेल्या 2.5 वर्षांच्या कालावधीत शहर व ग्रामीण भागातील रस्ते कामांसाठी नामदार सुरेश भाऊ यांनी बजेटमधून 228 कोटी, मुख्यमंत्री ग्राम सडक योजनेतून 40 कोटी 32 लाख, जिल्हा नियोजनमधून 10 कोटी, अल्पसंख्याक निधीमधून 1 कोटी, प्रादेशिक पर्यटन निधीमधून 14 कोटी आणि आमदार फंडातून 5 कोटींचा निधी उपलब्ध करून दिला। तर बेडग मिरज रोड रेल्वे गेट नंबर 70 येथील रस्ता कामासाठी 41 कोटी 34 लाखांची मंजुरी आणली। तसेच HAM योजनेतून भाऊंनी तब्बल 1822 कोटी रस्त्यांच्या कामासाठी मंजूर करून घेतले आहेत। आचारसंहिता संपताच या कामांना सुरुवात होणार आहे। याशिवाय नामदार सुरेश भाऊ यांनी मतदारसंघात स्मशानभूमी सुविधांसाठी 2 कोटी 93 लाख या 2.5 वर्षात आणले आहेत। तर नगर विकास मधून 27 कोटी 24 लाख रुपयांची विकास कामे केली आहेत। मिरज शासकीय रुग्णालयासाठी भाऊंनी 14 कोटींचा भरीव निधी आजवर दिला आहे। तर असंख्य रुग्णांना मुख्यमंत्री सहायता निधीमधून सुमारे 6 ते 8 कोटी रुपयांची आर्थिक मदत मिळवून दिली आहे। पूर्व भागासाठी नंदनवन असणाऱ्या कृष्णा खोरेंची आवर्तने नियमित ठेवण्यासाठी भाऊंनी स्वतः पाठपुरावा केल्याने शेतकरी बांधवांना दिलासा मिळाला आहे। जानेवारी 2024 मध्ये देशभर अयोध्येतील राम मंदिराच्या उद्घाटनामुळे एक वेगळाच माहोल निर्माण झाला होता। त्यावेळी नामदार सुरेश भाऊ खाडे यांच्या संकल्पनेतून मिरज येथे भव्य अशी अयोध्येतील प्रभू श्रीराम मंदिराची प्रतिकृती निर्माण करण्यात आली। जवळपास 3 लाख भाविकांनी येथे भेट देऊन श्रीरामाचे दर्शन घेतले। संपूर्ण राज्यात हा चर्चेचा विषय ठरला। नामदार सुरेश भाऊ खाडे यांच्या या संपूर्ण कार्यात त्यांच्या सुविद्य पत्नी सौ सुमनताई खाडे, मुलगा सुशांत दादा खाडे यांचे सुद्धा मोलाचे योगदान आहे। राज्याचे मंत्री असल्यामुळे भाऊ मतदारसंघात पूर्ण वेळ थांबू शकत नाहीत। मात्र त्यांची उणीव सौ सुमनताई आणि सुशांत दादा कधीही जाणवू देत नाहीत। सौ सुमनताई खाडे यांचा मतदारसंघात अखंड दौरा सुरू असतो व प्रत्येक कार्यकर्त्यांची त्या आपुलकीने चौकशी करतात। तर सुशांतदा खाडे यांनीही मतदारसंघात युवकांचं मोठं नेटवर्क तयार केलं असून भाऊंच्या पावलावर पाऊल ठेवून त्यांचं काम सुरू आहे। जात, धर्म, प्रांत, गरीब, श्रीमंत, आपला, परका असा कोणताही भेदभाव त्यांनी कधीच केला नाही। भाऊंच्या विकास कामांवर आज मिरज विधानसभा क्षेत्रातील नागरिक समाधानी असून अशा या विकास पुरुषाला वाढदिवसानिमित्त कोटी कोटी शुभेच्छा देत आहे। 1 जून रोजी खाडे इंग्लिश स्कूल सायंकाळी 6 वाजता पालकमंत्री सुरेश भाऊ खाडे यांच्या कार्यकर्त्यांकडून भव्य सत्कार तसेच वाढदिवस साजरा करण्यात येणार असून सर्व नागरिकांनी याचा लाभ घ्यावा असं आवाहन भाजप मिरज विधानसभा क्षेत्र प्रमुख काकासाहेब धामणे यांनी केलं आहे। लोकनियुक्त सरपंच रावसाहेब मल्लाप्पा बेडगे, खटाव तालुका मिरज, भाऊमुळं आमच्या खटाव गावचं पूर्ण कायापालट झालेलं आहे आणि भाऊ
आणि आम्ही पूर्ण सुरेश भाऊच्या पाठीशी आमचं गाव खटावगाव पूर्ण आहे आणि भाऊच्या वाढदिवसानिमित्त आम्ही लाख लाख शुभेच्छा भाऊंना खटावगावच्या वतीनं सरपंच या नात्यानं मी देतो। दिनांक 1 जून रोजी महाराष्ट्र राज्याचे कामगार मंत्री आणि सांगली जिल्ह्याचे पालकमंत्री यांचा वाढदिवस आहे। यांचा वाढदिवस साजरा करत असताना आम्हा सर्व कार्यकर्त्यांना आनंद होतो। याचं कारण कार्यकर्त्यांना फंड देऊन त्यांनी चांगल्या पद्धतीनं विकास साधलेला आहे। त्यांचा उद्या वाढदिवस होतोय। या वाढदिवसानिमित्त सर्वच थरातून शुभेच्छांचा वर्षाव होत आहे। या कार्यक्रमानिमित्त भाऊंच्या कामाची उतराई व्हावी म्हणून आम्ही सर्व मिरज तालुक्यातील कार्यकर्त्यांनी खाडे इंग्लिश स्कूल या ठिकाणी 1 जून रोजी संध्याकाळी 6 वाजता कार्यक्रम ठेवलेला आहे। त्या कार्यक्रमाला सर्वांनी हजेरी लावून शुभेच्छा द्याव्यात एवढी मी मिरज मतदारसंघाचा प्रमुख या नात्याने विनंती करतो। मी महादेव गुंडेवाडी, सरपंच चाबुकसरवाडी। मिरज तालुक्यातलं आपलं पूर्ण शेवटचं गाव कर्नाटक बाउंड्रीवरचं आहे। येत्या 1 तारखेला भाऊंचा वाढदिवस असल्यामुळे आपल्या गावातील आपल्या गावातील प्रत्येक संस्थेतून किंवा विकास आघाडी असू दे, सोसायटी असू देत, ग्रामपंचायत सदस्य असू देत, प्रत्येक घरटी लोकांकडून आम्ही भाऊंच्या पाठीशी आहे। मिरज तालुक्यातील पूर्ण जनता भाऊंच्या खंबीरपणे पाठीशी उभे राहणार आहे। त्यामुळे भाऊंना आपल्या ग्रामपंचायत चाबुकसरवाडी सदस्य, सरपंच, उपसरपंच यांच्याकडून वाढदिवसाच्या खूप खूप शुभेच्छा।